15व्या शतकातील अंटार्क्टिकेच्या मॅपचं जगातील सर्वात मोठं रहस्य इतिहास आपल्याला उत्तर देत नाही. तो फक्त प्रश्न विचारायला शिकवतो. आणि आज आपण अशाच एका प्रश्नाचा पाठलाग करणार आहे. आज विज्ञान सांगतं की आधुनिक होमोसेपियन्स सुमारे 3 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात आले. म्हणजेच काय? तर म्हणजेच आपला प्रवास 3 लाख वर्षाचा. पण जर मानव इतका जुना असेल तर आपल्या इतिहासाची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? लिहिलेला इतिहास अवघे 5 ते 6 हजार वर्षापूर्वीचाच का? मेसोपोटेमियातील मातीच्या फलकावर उमटलेली पहिली लिपी, इजिप्तच्या पिरामिडमध्ये सापडलेल्या चित्रलिपी आणि त्यानंतरचे लिखित पुरावे, त्या आधीच्या काळाचं काय? उरलेल्या लाखो वर्षात नेमकं काय घडलं? हा प्रश्न इतिहासाला रोचक बनवतो. इसवी सन 1513 ऑटोमन साम्राज्याचा एक नौदल अधिकारी, त्याचं नाव होतं पिरी राईस, त्याने तयार केलेला जगाचा एक नकाशा आजही संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. विशेष म्हणजे हा नकाशा साध्या कागदावर नव्हता बनवला. तो गझलच्या म्हणजेच हरणासारख्या प्राण्याच्या कातड्यावरती रेखाटण्यात आला होता. स्वतः पिरी राईस लिहून ठेवतो याबद्दल की हा नकाशा तयार करण्यासाठी त्याने अनेक जुन्या नकाशांचा आधार घेतला. काही अरब नकाशे होते, काही पोर्तुगीज नकाशे होते, पण ते मूळ नकाशे आज कुठं आहेत? इथेच या कथेचं खरं रहस्य सुरू होतं. 1820 नंतर जगाला अंटार्क्टिका या खंडाची निश्चित माहिती मिळाली. 1966 मध्ये अमेरिकन प्राध्यापक चार्ल्स हॅपगूड यांनी या नकाशावर सखोल अभ्यास केला. पिरी राईसने वापरलेले मूळ नकाशे अत्यंत प्राचीन आहेत असा त्याचा दावा होता. या अभ्यासासाठी त्याने रिचर्ड स्ट्रीचन यांच्या मदतीने काही गणिती संकल्पना मांडल्या. स्ट्रीचन यांच्या मते या नकाशामध्ये अत्यंत प्रगत मॅपिंग पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. पण अनेक आधुनिक इतिहासकार आणि नकाशा तज्ज्ञ या निष्कर्षाशी सहमतच नाही. त्यांच्या मते या नकाशातील दक्षिणेकडील जो भूभाग आहे तो अंटार्क्टिका नसून दक्षिण अमेरिकेचा चुकीचा विस्तार आहे. प्रश्न अजून उभाच आहे. जर पिरी राईसचा नकाशा अंटार्क्टिका दाखवत नसेल तर तो भूभाग कोणता होता? आणि जर तो अंटार्क्टिकाच असेल तर ते प्राचीन नकाशे तयार करणारे लोक कोण होते? त्यांच्याकडे इतकं प्रगत ज्ञान आलं कुठून? 1953 मध्ये पिरी राईस यांना ऑटोमन साम्राज्याने मृत्यूदंड दिला. त्यांच्या मृत्यूसोबत त्या जुन्या नकाशांचं रहस्यही कायमचं संपलं. आजही अंटार्क्टिकेच्या बर्फाखाली एखादी प्राचीन संस्कृती दडलेली आहे का? तुर्तास तरी आपल्याकडे पुरातत्वीय पुरावाच नाही. पण विज्ञानाचा प्रवास अजून सुरू आहे. प्रत्येक नवीन शोध, प्रत्येक नवीन उत्खनन आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल काहीतरी नवीन शिकवत आहे. आणि म्हणूनच असं वाटतं पिरी राईसचा नकाशा हा उत्तरांचा नाही तर प्रश्नांचा नकाशा आहे.